उच्च शिक्षित चिमणीचं रखडलेलं लग्न. अनामिक लेखकाची ही पोस्ट सध्याची विदारक सामाजिक परिस्थिती दाखवणारा विचार करण्यायोग्य लेख. उच्च शिक्षित चिमणीचं रखडलेलं लग्न. शहरात राहणाऱ्या एका टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली चिमणी लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार. घरात आईवडील दोघंही नोकरी करणारे आणि एक मोठा भाऊ. भाऊ BCom झाला आणि एका कोऑपरेटिव्ह बँकेत नोकरीला लागला. चिमणी हुशार म्हणून इंजिनिअरिंगला गेली. BE कम्प्युटर झाली. कॅम्पसमध्येच तिला चांगलं 7 लाखांचं पॅकेज मिळालं आणि वयाच्या 22व्या वर्षी तिचा जॉब सुरू झाला. तिचे आईवडील आणि भाऊ या तिघांच्या पगाराची बेरीजसुद्धा एवढी येत नव्हती. त्यामुळं साहजिकच अरमान 7वें आसमान तक पहुंच गए थे. आता तिच्यासाठी वरसंशोधन सुरू झालं. मुलगा न्यूक्लिअर फॅमिलीतला, वेल सेटल्ड आणि कोकणस्थ ब्राह्मणच हवा, इंजिनियरच हवा, IT किंवा सॉफ्टवेअरमधलाच हवा. याच अटींवर मुलाचे आईवडील सोबत नको ही सुप्त अट. मुलं बघायला सुरुवात झाली चिमणीसाठी. सुरुवातीलाच एक स्थळ आलं. ते त्यांच्या च्या अटींमध्ये फिट्ट बसणारं होतं. मुलगा एकुलता एक, कोकणस्थ ब्राह्मण, IT इंजिनियर, 10 लाखांचं पॅकेज, देखणा, रुबाबदार आणि वेल सेटल्ड होता. आईवडील गावी राहणारे, भरपूर शेतीवाडी, म्हणजे त्यांची पण अडचण नव्हती. पण मुलाचं वय होतं 28 तर मुलीचं वय 23. वयामध्ये 5 वर्षांचं अंतर. चिमणीच्या आईला हे वयातलं अंतर जास्त वाटलं. तिच्या मते मुलाच्या आणि मुलीच्या वयामध्ये 2 ते 3 वर्षांपेक्षा जास्त अंतर नको. तसंच आत्ता तर सुरुवात केली आहे, मिळतील याहून चांगले असा विचार करून क्षमस्व असं म्हणून मुलाला नकार कळवण्यात आला. सुरुवातीलाच एवढं चांगलं स्थळ चालून आल्यामुळं आणि भरपूर चॉईस समोर दिसत असल्यामुळं अपेक्षा आणखीन वाढल्या. मुलगी BE आहे, एवढा पगार आहे, तर मुलगा वेल एस्टॅब्लिश आणि तिच्यापेक्षा जास्त शिकलेला हवा. नवऱ्याचं शिक्षण आणि पगार हे बायकोपेक्षा जास्त असले पाहिजे असं चिमणीच्या आईला वाटू लागलं. त्यामुळं मुलगा ME, MTech, MS किंवा PhD झालेलाच असला पाहिजे अशी नवीन अट लागू झाली. आता या कॅटेगरीतली बहुसंख्य मुलं वयानं जास्त, चष्मा लावणारी, टक्कल पडू लागलेली अशी होती. जी सुयोग्य मुलं या कॅटेगरीत बसत होती त्यांच्याही काही अपेक्षा होत्या आणि त्यांना याहून उत्तम स्थळ चालून येत असल्यामुळं ते चिमणीला नापसंत करत. त्यामुळं जी मुलं चिमणीला पसंत पडत त्यांना चिमणी पसंत पडत नसे आणि ज्या मुलांना चिमणी पसंत पडत असे ती मुलं चिमणीला पसंत पडत नसत. असा खेळ सुरू झाला. बघता बघता या खेळात 4-5 वर्षे गेली. चिमणीचं वय वाढत चाललं. त्यामुळं थोडं कॉम्प्रोमाइज करून BEला BE चालेल अशी अट शिथिल करण्यात आली. पण 5-6 वर्षांच्या जॉबमध्ये चिमणीचं पॅकेज चांगलंच वाढलं होतं. सांगून येणाऱ्या मुलांचं पॅकेज त्यापेक्षा कमी होतं. चिमणीच्या आईच्या आईच्याच अटीत ती मुलं बसत नव्हती. बिझनेस करणारी मुलं सांगून आली. पण बिझनेस करत असल्यामुळं जॉईंट फॅमिली होती. मुलीच्या संसारात आईवडिलांची आणि बाकीच्यांची अडचण नको हा सुप्त हेतू मनात असल्यामुळं नोकरीवालाच पाहिजे हे कारण सांगून नकार कळवण्यात आला. चिमणीचं वय 29 झालं आणि एक मोठा टर्निंग पॉईंट आला. चिमणीच्या भावाचं लग्न झालं. चिमणीलाही कंपनीनं 6 महिने प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवलं. परत आल्यावर नाही म्हटलं तरी मिळत असलेला पगार, परदेशवारी, यामुळं आलेला मीपणा आणि नणंद भावजाईच्या नात्यातलं पूर्वापार चालत आलेलं प्रेम यामुळं घरात रोज कटकटी सुरू झाल्या. त्यामुळं ती काही वर्ष पुन्हा परदेशी गेली. आणखीन काही वर्ष गेली. आता चिमणी
33 वर्षांची झाली असून प्रौढ दिसू लागली आहे. वरसंशोधन सुरूच आहे, पण आता समस्या अशी आहे की 35शीतली बहुतेक मुलं डायव्होर्स झालेली, काहीतरी प्रॉब्लेम असणारी किंवा काही वाईट व्यसनं असलेली आहेत. आता अटी बऱ्याच शिथिल झाल्या आहेत. आता फक्त कोकणस्थ ब्राह्मणाऐवजी कोणताही ब्राह्मण मुलगा चालेल, BE ऐवजी MCA किंवा MCM असला तरी चालेल, त्याचा पगार कमी असला तरी हरकत नाही. बट स्टील देर इज नो लक. आता चिमणीच्या आईवडिलांनी ज्योतिषांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे. भरपूर पैसे खर्च करून सगळ्या प्रख्यात ज्योतिषांना चिमणीची पत्रिका दाखवून झाली आहे. प्रत्येक ज्योतिषांनी सांगितलेले उपाय, शांती आणि खडे वापरून झाले आहेत. बट स्टील देर इज नो लक. चिमणीनं स्वतःचं लग्न स्वतःच ठरवावं असं म्हणून स्वातंत्र्यही देऊन झालं, पण लव्ह मॅरेज करण्याचं धाडस चिमणीत नाही. अजूनही चिमणीसाठी मुलं पाहणं चालूच आहे. चिमणी आता 40 वर्षांची झाली आहे. तिच्याजवळ स्वतःचं सुंदर घर, गाडी आणि भरपूर बँक बॅलन्स आहे. पण आयुष्य नासलं आहे. काळजी करणारं कुणीही मायेचं माणूस जवळ नाही. वैराण झालं आहे आयुष्य. आता आईवडील पण वयोमानानुसार थकले आहेत. मुलीच्या संसारात सासू सासरे नको म्हणणाऱ्या आईला आता सूनच सांभाळते. चिमणी एकटी पडली आहे. कोण चुकलं? चिमणी? चिमणीचे वडील? चिमणीची आई? अपेक्षा आणि अटींचा हा खेळ सध्या अनेक चिमण्यांच्या आयुष्यात चालू आहे. विशेषतः उच्चशिक्षित कुटुंबांमध्ये अशा चिमण्यांची संख्या वाढत चालली आहे. ज्यांना फक्त मुलीच आहेत त्यांनीसुद्धा हे लक्षात ठेवावं की आपण मुलींना आयुष्यभर पुरणार नाही. आपल्यानंतर तिला कोणाचाही आधार असणार नाही. त्यामुळं योग्य वयात लग्न होणं आवश्यक आहे. सध्याची विदारक सामाजिक परिस्थिती दाखवणारा, विचार करण्यायोग्य हा लेख आत्ताच आपण ऐकलत. उच्च शिक्षित चिमणीचं रखडलेलं लग्न. लेखक अनामिक. सौजन्य सीमा सरदेशमुख. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आपले अभिप्राय, प्रतिक्रिया अनामिक लेखकाला समर्पित. आपल्या प्रतिक्रिया 8329730186 या मोबाईल नंबरवर जरूर कळवा.